जळगावात भीषण अपघात, 2 चारचाकी वाहनांमध्ये समोरासमोर धडक। या अपघातात 5 जण गंभीर जखमी, मात्र एकाची तब्येत चिंताजनक। जळगाव शहरातील खोटेनगर येथे वाटिका आश्रमाजवळ आज दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान 2 चारचाकी वाहनांमध्ये अपघात झाला। या अपघातात 5 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। खोटेनगर येथील वाटिका आश्रम जवळ दुपारी 2:45च्या सुमारास समोरून येणारी पिकअप भरधाव वेगात जळगावकडे येत असताना दोघांमध्ये समोरासमोर धडक झाली। यात जळगाव शहरातील रहिवासी नंदिनी विनोद पाटील, सचिन सुनील पाटील, विनोद सोपान पाटील, प्रतीक्षा सचिन पाटील, देवांश सचिन पाटील हे जखमी झाले। त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। काय सांगणार, काय कुठून येत होते तुम्ही आणि कसा ॲक्सिडेंट झाला आणि कुठे झाला? आम्ही जळगाववरून एरंडोल जात होतो, ते समोरून एक गाडीवाला आला आणि त्याने डायरेक्ट ठोकलं। कशाचा अपघात झालेला आहे? म्हणजे 4 व्हीलर कोणत्या? 4 व्हीलरचा आणि पिकअप आला होता, त्याचा अपघात झाला आहे। तुम्ही किती जण होते गाडी? आम्ही 5 जण होतो गाडीमध्ये।